अमेरिका व इराण यांच्या युद्धाच्या परिणामामुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचं मार्केट अस्थिर झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आज सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1400 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 4000 रुपयांची वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचं मार्केट जे होतं ते अस्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं आणि सलग आठवडाभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आज आठवड्याच्या या ठिकाणी या दिवशी आज सोन्याच्या दरामध्ये जवळपास 1400 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 6000 रुपयांची वाढ झालेली आहे। आपण सर्व व्यावसायिकांशी बोलणार आहोत की गेल्या आठवडाभराच्या घसरणीनंतर आज सोन्या आणि चांदीच्या दरात वाढीची नेमकी कारणं काय आहेत, काय सांगणार बुवा? आज नेमकी दरवाढ झाली आहे, आठवडाभरापासून सलग घसरण सुरू होती। आता जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा सोन्याचे भाव 1,65,000च्या वरती होते। नंतर आठवड्याभरापासून ऑइल क्रायसिस आल्यामुळे महागाई वाढलेली होती आणि जे फेडरल बँकचे इंटरेस्ट रेट्स जे कमी होणार होते ते कमी नाही होण्याच्या सिग्नल्समुळे सोन्याचे भाव थेट 1,65च्या हळूहळू 1,55पर्यंत आले आणि आता कुठेतरी काल पाडव्याच्या दिवशी सोन्याचे भाव जवळजवळ 10,000 रुपयाने कमी झाले, कारण की डॉलर इंडेक्स जो आहे तो खूप वाढलेला होता। इन्व्हेस्टमेंट जी आहे ही डॉलरमध्ये जाते, ग्लोबल इन्व्हेस्टर्सची इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात डॉलरमध्ये गेल्यामुळे सोनं जे अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट होतं त्याच्यातनं फंड्स बाहेर निघाल्यामुळे सातत्याने सोन्याचे भाव 1,55 ते जवळजवळ 1,46पर्यंत आलेले आहे। पण आज कुठेतरी भाव काल लोएस्ट भाव होता सोन्याचा, ॲव्हरेज भाव केला तर काल लोएस्ट भाव होता, तर कुठेतरी काल एक नवी बाईंग सोन्यामध्ये आली। लो भावाचा फायदा घेऊन काही मोठ्या इन्व्हेस्टर्सने सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवल्यामुळे आज परत एका दिवसात 2,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे। भाऊ, काल गुढीपाडवा होता, गेल्या काही दिवसांपासून मार्केट अस्थिर होतं, कुठेतरी सोन्या चांदीच्या दरात घसरण होती, त्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा होता। त्यामुळे कालच्या मार्केटमध्ये जवळपास आपला जळगावचा जर विचार केला तर किती कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता आहे? आता उलाढालचा विचार केला तर काल 1,55,000 भाव होते, 1,45 दिवसभरात झाले होते। कुठेतरी मिड डेमध्ये 1,46 1,27चा भाव होता। कुठेतरी ग्राहकांनी चांगली संधी साधून ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने काल पाडव्याच्या दिवशी सोनं घेतलं। सोन्याचा भाव हायेस्ट भाव होता मागच्या पाडव्याच्या तुलनेमध्ये, तरी ग्राहकांनी त्या उत्साहाने सोनं घेतलं। जळगाव जिल्ह्याची उलाढाल आपण म्हटली तर जवळजवळ 80 कोटी ते 100 कोटीपर्यंत जळगाव जिल्ह्यात उलाढाल झाली असेल। आजपासून जे भाव वाढायला सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल का, आणि पुढच्या काळात हे भाव वाढत राहतील असं सांगता येईल का? कारण युद्ध अजून सुरू आहे। आता युद्ध अजून सुरू आहे, जे फंडामेंटल्स सोन्याचे आहेत ते पॉझिटिव्हच आहे, कारण की बाकी गोष्टी आपण बघितले तर ऑइल क्रायसिस जर अजून वाढले, डॉलर इंडेक्स अजून वाढला, महागाई वाढली तर ऑफकोर्स सोन्याचे भाव थोडेसे अजून कमी व्हायची शक्यता आहे। पण काल जो बाउन्स बॅक झाला आहे हा टेम्पररी बाउन्स बॅक आहे की नवीन स्टार्ट आहे हे येणारा हा वीक सांगेल। तर अशा पद्धतीने काल दिवसभरात सोन्याच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची घसरण झाली व चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली, त्यामुळे ग्राहकांचा दिलासा झाला आणि मोठ्या प्रमाणावर काल सोन्या आणि चांदीच्या दराची दागिन्यांची खरेदी झाली आणि गुढीपाडव्याचा जळगावकरांनी मुहूर्त साधला। त्यामुळे जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात जवळपास 80 ते 100 कोटी रुपयांची उलाढाल काल एकाच दिवशी झाल्याचं सर्व व्यावसायिकांचं म्हणणं आहे। मात्र दुसरीकडे आज सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली, आठवडाभरापासून घसरण सुरू होती, त्यामुळे सर्व व्यावसायिकांबरोबर आता ग्राहक देखील या ठिकाणी संभ्रमात असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।